महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदी कशी आणता येईल याचा विचार करतात राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका। उद्योगांसाठी जमिनी विकू नका, पार्टनर व्हा, राज ठाकरेंचं आवाहन। मराठीसोबत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा शिकायला मिळाली तर काय वावगं। भारतीय भाषेला विरोध करायचा आणि इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या, फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर। भ्रष्टाचारी तितुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा, उद्धव ठाकरेंची टीका। तर सरकार महाराष्ट्रामधून मराठी संपवायला निघालंय, ठाकरेंचा आरोप। यवतमधील हिंसाचाराच्या घटनेनंतर जमावबंदी लागू, शाळांनाही सुट्टी। तणावादरम्यान आंदोलकांकडून गाडीची तोडफोड करत जाळपोळीच्या घटना। आतंक करणाऱ्यांचा रंग हिरवाच, दंगल आतंकवाद करणारे कधीच हिंदू नसतात। यवतमधील घटनेनंतर नितेश राणे यांचं वक्तव्य। आम्ही हिंदू धर्माला मानणारे, सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं, सनातनी विकृत आहेत हे म्हणायला घाबरत नाही, जितेंद्र आव्हाडांचं विधान। 177 दिवसानंतर मुंबईतील चारकोपच्या राजाचा विसर्जन सोहळा। सेक्टर 1 इथून मिरवणुकीला सुरुवात। पर्यावरणाचं कारण देत महापालिकेने गेल्या वर्षी गोराई समुद्रात विसर्जनास मनाई केली होती। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सह्यांची मोहीम। 2,04,000 कोल्हापूरकरांची स्वाक्षरी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सह्यांचं पत्र पाठवलं, मार्ग काढावा, सतेज पाटलांची मागणी। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींना गोमण्याचा कट होता। मोदी आणि योगी आदित्यनाथ यांची नावं घेण्यासाठी दबाव होता। निर्दोष मुक्ततेनंतर साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा खळबळजनक खुलासा। माजी लोकसभा खासदार प्रज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणामध्ये जन्मठेप। फार्म हाऊसमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेचं शोषण केल्याचा ठपका। जन्मठेपेसह 5 लाखांचा दंडही ठोठावला।